हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम ट्रेंडिंग जी आहे स्लीव्ज तर ती बघणार आहोत। तर तुम्ही आता सगळ्यात आधी आपण जी नॉर्मल स्लीव्ज तयार करतो आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी, तर तशी आपण इथे स्लीव्ज जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे। म्हणजे अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते जोडून घ्यायचं आहे। तर आता ही लेस मी घेतलेली आहे 1 मीटर। तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीची मी लेस जी आहे 1 मीटर घेतलेली आहे। त्यानंतर इथं मी घेतलेला आहे नेट। तर नेटमध्ये आपल्याला ही जी डिझाइन आहे बनवायची आहे आणि हे कस्टमरचं ब्लाऊज आहे। तर एक्स्ट्रा ज्यांचं जे कापड आहे तर ते उरलं नव्हतं, सो मी तर नेट वापरलेलं आहे। आता दोन्ही स्लीव्ज आपण एकदम काढणार आहोत, तर त्यामुळे दोन्ही जे आपण नेट आहे तर ते एकदम असं घेतलेलं आहे। तर हे बघू शकता की आपण सेपरेट असं नेट जे आहे केलेलं आहे आणि फोल्ड केलेलं आहे आणि बंद जी बाजू आहे तर ती आपण आपल्या साईडला ठेवायची आहे। आता याची जी उंची आहे नेटची तर मी घेतलेली आहे 16 इंच, पण तुम्हाला जर लॉंग ठेवायचं नसेल तर तुम्ही 13.5 किंवा 14 इंचावरती मार्किंग करू शकता। तर मी तर घेतलेलं आहे 16 इंच। तर बंद बाजूनेच आपल्याला ही जी माप आहे तर ती टाकायची आहे। तर 16 इंच मी घेतलं। आता त्याच मार्किंगवरती आपल्याला 8.5 इंच जे मार्किंग आहे तर ते टाकायचं आहे। तर मी तिथं 8.5 इंच घेत आहे। जिथं आपण पूर्ण उंची घेतली 16 इंच नेटची, तिथूनच आपण 8.5 इंच मार्किंग करायचं आहे। तर आपल्याला दोन्ही स्लीव्ज एकदम काढायचे असल्यामुळे आपण दोन्ही जे नेट आहेत किंवा दोन्ही जे कापड आहेत असे ठेवायचे आहेत फोल्ड करून, आणि त्याच्यानंतरच मग ह्याच्यावरती आपलं जे माप आहे तर ते टाकायचं आहे। आता मी 8.5 इंच घेतलं बॉटमला। तर हे बघा 8.5 इंच मी घेतलं। आता वरच्या बाजूला आपण काय करायचं, कमी जास्त कापड असू शकतं, तर त्याच्यामुळे आपण एक लाईन आखून घ्यायची सगळ्यात आधी। तर हे बघा, आता या साईडला मी टाकणार आहे 4.5 इंच। तर त्या साईडला आपण टाकलं 8.5 इंच आणि या बाजूला जे आहे आपण टाकायचं आहे 4.5 इंच। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक मार्किंग करायचं। आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला। तर जे 4.5 इंच आणि 8.5 इंच जो आपला पॉईंट आपण मार्किंग केला होता तर ते जोडून घ्यायचं। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण जोडून घेतलं। तर या साईडला 8.5 इंच आहे, दुसऱ्या साईडला माझं 4.5 इंच मी मार्किंग केलेलं आहे आणि असे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता मी हे नेट जे आहे तर ते आपण पूर्ण कट करून घ्यायचं। तर ह्याला जो शेप आहे आपल्याला गोल शेप देतच मग हे जे नेट आहे तर ते कट करायचं आहे, जसे इथं मी केलेलं आहे। आता सेंटरला दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत। तर हे बघा, दोन्ही साईडला मी अशी कट्स देणार आहे। आता यातली जी एक स्लीव्ज आहे तर मी ती काढून घेणार आहे आणि एक स्लीव्ज मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे की आपण कशा पद्धतीने जर स्टिचिंग जे आहे तर ते करायचं आहे। तर हे बघा, एका साईडला आपलं 8.5 इंच माप आपण घेतलं होतं, दुसऱ्या साईडला आपण 4.5 इंच घेतलं होतं। आता जे 8.5 इंच आपण माप घेतलं होतं तर त्या साईडला असं आपण नेट जे आहे डबल फोल्ड करायचं आहे। जर तुम्ही कापड घेतला असाल तर ते सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करावं लागतं बॉटमला। तर अशा पद्धतीने आपल्याला जे नेट आहे बॉटमला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता की बॉटमला मी असं नेट जे आहे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण जी इथे लेस घेतली होती तर ती लेस आपण इथं लावून घ्यायची आहे। तर ही बघा, एकदम आपली 1 मीटर जी आपण लेस घेतली होती तर बरोबर आपल्याला या स्लीव्जला 1 मीटर जी लेस आहे तर ती लागते। तर ही अशा पद्धतीने मी आतल्या साईडने लावणार आहे।
आता हे बघू शकता मी लेस इथे लावून घेतलेले आहे। आता आपण ह्याला प्लेट्स देणार आहोत दोन्ही साईडने। तर आता आपण लेस लावून घेतलेले आहेत। तर आता या ज्या दोन्ही साईडला आपण ज्या प्लेट्स आहेत तर त्या वरच्या साईडला अशा मारून घ्यायच्या आहेत। तर हा आपला सेंटर पॉइंट आहे वरच्या साईडचा। तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स जे आहेत तर ते द्यायचे आहेत। तर आता हे बघू शकता की आपण कशा पद्धतीने इथं प्लेट्स जे आहेत तर त्या मारून घ्यायच्या आहेत। प्लेट्स मारताना वरच्या साईडनेच आपण फोल्ड करत करत यायचं आहे। तर हे बघा दोन्ही साईडच्या ज्या आपण प्लेट्स मारणार आहोत तर त्या वरच्या साईडनेच आपण इथं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आता हे बघा एक साईड जी आहे मी अशी कंप्लीट केलेली आहे प्लेट्स मारून। तशीच आपण सेम दुसरी साईड जी आहे प्लेट्स मारून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपण वरच्या साईडलाच फोल्ड करत करत यायचं आहे ज्या प्लेट्स आहेत त्या। तरच आपला जो स्लीवचा गेटअप आहे व्यवस्थित येतो। आता जिथं आपण सेंटर पॉइंटचा कट दिला होता तर त्याच्या बरोबर आपण काय करायचं की 1 किंवा पाऊण इंचावरती ज्या प्लेट्स आहेत तर त्या स्टॉप करायच्या आहेत। जर आपल्याला वाटलं की नंतर जे आपले हे नेट आहे तर ते एक्स्ट्रा होते तर नंतर आपण याच्यामध्ये थोड्या आणखीन ज्या प्लेट्स आहेत तर त्या सेट करणार आहोत। आता हे बघू शकता की अशा पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत मी दोन्ही साईडला मारून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडला सुद्धा प्लेट्स मारताना वरच्या साईडला जे आहेत आपल्याला फोल्ड करायचे आहेत। आता स्लीवच्या सेंटरपासून आपण दोन्ही साईडने इथं 5-5 इंच घ्यायचं आहे। तर आता हे बघू शकता दोन्ही साईडला मी 5-5 इंच जे मार्किंग आहे तर ते करून घेतलं। त्याच्यानंतर आपण जो सेंटर आहे असा लावून घ्यायचा आहे। आता हे बघू शकता की माझं जे नेट आहे तर ते थोडंसं एक्स्ट्रा होत आहे। इथं 5 इंचापेक्षा सुद्धा जर थोडंसं पुढं आहे तर ते येत आहे। तर मी या नेटमध्ये अजून थोड्याशा ज्या प्लेट्स आहेत तर त्या घेणार आहे। तर आपण हे ॲडजस्ट करून लावायचं आहे नेट जे आहे ते, किंवा कापड जर तुम्ही लावत असाल तर दोन्ही साईडला आपण हे थोडंसं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग याचा सेंटर काढून स्लीवचा सेंटर आणि नेटचा जो सेंटर आहे असा आपल्याला व्यवस्थित घेऊन त्याच्यानंतर जी स्लीव्ज आहे तर ती अटॅच करायची आहे। तर ते हे बघू शकता थोडंसं माझं एक्स्ट्रा झालं होतं तर मी यामध्ये जो प्लेट्स आहे तर ते सेट करत आहे। तर जिथं आपण 5 इंच मार्किंग घेतलं तर तिथेच आपण जे नेट आहे तर ते स्टॉप करायचं आहे। जर तुम्ही एका साईडला कमी किंवा एका साईडला जर जास्त घेतलात तर तो गेटअप अजिबात येत नाही। तर त्यामुळे स्लीव्जला दोन्ही साईडला आपण 5-5 इंच घेतलं तर 5 इंचापर्यंतच आपलं जे हे नेट आहे तर ते स्टॉप करायचं आहे। तर आता हे बघू शकता एकदम आपली व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत जी स्लीव्ज आहे आपण तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण ही लावून घेणार आहोत ब्लाऊजला। तर हे बघू शकता बोटनेक ब्लाऊजचा पॅटर्न मी इथं बनवलेला आहे। आणि आता फ्रंट सगळ्यात आधी आपण स्लीवचा सेंटर पॉईंट इथं काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर स्लीवचा जो फ्रंट शेप असतो आर्म होलचा तर तो इथं मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतरच मग जी स्लीव्ज आहे तर ती आपण अटॅच करायची आहे ब्लाऊजला। तर एकदम सिंपल पद्धत आहे फ्रेंड्स। जर तुम्हाला अजून काही डाऊट वाटत असेल तर या स्लीव्जमध्ये तर तुम्ही मला कमेंट करू शकता। आणि जर तुम्ही स्लीवलेस घालत असाल तर तुम्हाला आतल्या अस्तरची काही गरज नाही। आतमध्ये जी स्लीव्ज मी छोटी लावलेली आहे तर ती तुम्ही स्किप करू शकता आणि फक्त नेटची जी स्लीव्ज आहे तर ती तयार करू शकता जर तुम्ही स्लीवलेस घालत असाल तर तोही पॅटर्न जो आहे आपल्या नेटचा खूप छान होतो। तर आता हे बघा, आणि जर तुम्ही स्लीवलेस घालत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीची स्लीव्ज आहे तर ती बनवू शकता। तर जसे आपण नॉर्मल स्लीव्ज जोडतो ब्लाऊजला तशीच आपण ही जी स्लीव्ज आहे तर ती जोडून घ्यायची आहे आणि फायनल लुक सुद्धा तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहे की घातल्यानंतर जी स्लीव्ज आहे आपल्याला कशी वाटते। तर फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। तर आता हे बघा आपली पूर्ण जी स्लीव्ज आहे तर ती अशी रेडी झालेली आहे
आणि याचा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. मी एक छोटासा व्हिडिओ जो आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.